सध्या पाथरी तहसील कार्यालयासमोर आमच्यासोबत शेतकरी पाथरी तालुक्यातील हदगाव येथील शेतकरी आमच्यासोबत आहेत. गणेश बाबूराव जाधव हे काही दिवसापासूनच नव्हे तर काही वर्षापासून त्यांच्या शेतीच्या रस्त्याच्या वादाच्या निमित्ताने त्यांचा शेतरस्ता मोकळा करून देण्यासाठी पाथरी तहसील कार्यालयासमोर उपविभागीय अधिकारी कार्यालय व कलेक्टर ऑफिस यांच्याकडे वारंवार निवेदन देऊनही त्यांचे प्रश्न काही मार्गी लागत नाही आणि त्यांना वारंवार इथं पाथरी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसावं लागत आहेत. आपण त्यांच्याशी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की नेमकं प्रकरण काय आहे. गणेश जाधव साहेब, तुम्ही पाथरी तहसील कार्यालयासमोर बसलेले आहे, का नेमकं काय प्रकरण आहे? माझं 443 मध्ये 444 व 449 या नंबर बांधावरून पूर्वीपासून असलेला रस्ता भाऊसाहेब पाराजी व इतर या लोकांनी माझा रस्ता अडवला. मी तहसीलदार साहेबाकडे अर्ज केला व त्या अर्जानुसार माझी सुनावणी होऊन मला तहसीलदार साहेबाने नियमानुसार व शेत नकाशा पाहून माझा आदेश दिला. पुन्हा त्यांनी आपलं SDM ऑफिसला दाखल केलं. तिथं SDM साहेबांनी पण माझा निकाल दिला. पुन्हा त्यांनी परत काय केलं, अपर अधिकारी जिल्हा परभणी यांच्याकडे दाखल केलं. तिथं पण आदेश माझाच झाला. हे तिन्ही आदेश असून आज मला उपोषणाची वेळ आली आहे. मी याच्या अगोदर वारंवार चक्रा मारून मला आज त्यांनी 7 ते 8 पत्र रस्ता खुला करून देण्यासाठी दिले. ह्या 7-8 पत्राला मी तिथं हजर राहिलो, JCB घेऊन राहिलो, चुना हे टेप सर्व साहित्य घेऊन थांबलो आणि तरी पण कोणीही आलं नाही. एक वेळेस मंडळ अधिकारी तलाठी इथे आले, त्यांनी पंचनामा केला बांधावर येऊन आणि समोरची व्यक्ती नसल्यामुळे त्यांनी माझा रस्ता खुला करून दिला नाही. हे असं करता खेपी आज मला चाल ढकल पत्रावर पत्र देऊन तारीखवर तारीख देऊन आज मला उपोषणाची वेळ आली. 14 तारखेला मी उपोषणाला बसलो. 15 ऑगस्टला झेंडावंदन असल्यामुळं स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी माझा उपोषण 19 तारखेला पत्र देऊन तुमचा रस्ता खुला करू देऊन म्हणून असं आश्वासन दिलं आणि माझं उपोषण त्यांनी स्थगित केलं. 19 तारखेला मी त्याची वाट बघितली. मंडळ अधिकारी आले नाही, तलाठी आले नाही, भूमी अभिलेखवाले आले नाही, हे सर्व प्रशासन कोणीही स्पॉटवर आलं नाही. त्याकरता मी पुन्हा तहसीलला येऊन थांबलो. साहेबाला विनंती केली, साहेब आज 19 तारीख दिली, तुम्ही माझं उपोषण सोडलं, माझा रस्ता खुला करून द्या. माझ्या शेतात येण्या जाण्यासाठी खूप अडचण आहे. माझं शेतामध्ये ऊसाचं पीक आहे, त्याला पाणी देता येणं, त्याला खत पाणी घालता येणं, त्याची मशागत करता येणं. बाया माणसं जर आमचे खुरपायला जाऊ लागले तर त्याला शिव्यागाळी द्यायलेत. मी जर पायंदळी चू लागलो तर मला जीव मारायची धमकी द्यायला लागलेत. मी करायचं काय, माझा रस्ता खुला करून द्या असं म्हणत होते. थांबा, 1 घंटा थांबा, 2 घंटे थांबा असं म्हणून 4 वाजेपर्यंत मी थांबलो. तरी पण मला त्यांनी रस्ता खुला करून देण्यासाठी कोणते कर्मचारी पाठवले नाही. आज मला त्याच अर्जानुसार आज मला उपोषणाला बसावं लागलं. तरी बी साहेबाला अजूनही विनंती आहे, आज माझा मुलगा 10 वर्षाचा आहे, माझी पत्नी, माझे वडील, आम्ही सहकुटुंब आज उपोषणाला बसलो माझा रस्ता खुला करून देण्यासाठी. आज तहसीलदार साहेबांनी आपल्याला भेट वगैरे दिली होती? आज त्यांनी आम्हाला 2 तासापूर्वी त्यांनी त्याच्या कर्मचाऱ्याच्या हाताने बोलवून घेतलं. बोलून घेतल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं, 27 तारखेला येऊ, तिथं पंचनामा करू, स्थळ पाणी करू, नंतर तुमचं काय जे निर्णय होईल ते बघू. आता मला सांगा, तहसीलदार साहेबाचा आदेश आहे, SDM साहेबाचा आदेश आहे, अपर अधिकारी साहेबाचा आदेश आहे, एवढं असून जर हे चाल ढकल करून पुन्हा मग ते स्थळ पाणी करतो, पुन्हा येऊन स्पॉटवर पंचनामा करतो, आता ही कोणचा न्याय आहे बाबा आमच्यावर सांगा? एवढे आदेश असताना जर मला न्याय देईनात, मग मी शेतात जायचं कसं? का हेलिकॉप्टरनं जायचं का? मग हेलिकॉप्टर जर ती पुरवठा करीत असले तर हेलिकॉप्टर द्या माझ्या शेताचं जाण्या येण्यासाठी. आज माझं नुकसान व्हायलं ना, खत पाणी घालायला नाही शेतामध्ये, माझ्या पिकाचं नुकसान व्हायलं ना, या नुकसान भरपाई कोण देणार पुन्हा? मग जसं की आपण 1-2 वर्षापासून चक्रा मारतायत, जसं तहसीलदार साहेबांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की 27 तारखेपर्यंत मला वेळ द्या, मी तुम्हाला घटनास्थळी येऊन पाणी करतो, मग तुम्ही 7 दिवसाचा त्यांना वेळ द्यायला पाहिजे होता ना. 7 दिवसाचा त्याला वेळ दिला ना. त्यांनी 14 तारखेला पत्र काढलं, 19 तारखेला म्हणजे 5 दिवस झाले ना, तरी पण आले नाही. 5 दिवसामध्ये वेळ देऊन बी त्यांनी आले नाही ना. मग करायचं काय? ह्याच्या अगोदर असेच पत्र काढत मला. हे बघा माझ्याकडे पत्र 7-8 पत्र येतं. मग कोणत्याच पत्राला हजर राहणार, कोणत्याच पत्राला माझा निकाल लागून बी मला रस्ता खुला करून देणार. मग आज करायचं काय? आज आत्मधन करायची वेळ माझ्यावर आली. आजपर्यंत ह्याने जर माझा रस्ता खुला करून दिला तर ठीकच आहे, नाही दिला तर मला आत्मधन केल्याशिवाय पर्यायच नाही.
नाही, जसं आज साहेबांनी तुम्हाला म्हणलं होतं की 27 तारखेला, तर तुम्ही त्यांचं मान राखायला पाहिजे होतं. 27 तारखेपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहायला पाहिजे होती असं वाटतं. आता तारखेवर तारीख देऊन साहेब कौरक विश्वास धरायचा. हे कोणत्याच आदेशाची अंमलबजावणी करीनच ना. ह्याच्या अगोदर 7-8 पत्र दिले, मग त्याच्यावर त्यांनी अंमलबजावणी केली, कम नाही रस्ता खुला करून दिला. हा? आताचे जे तहसीलदार साहेब आहे यांना आपलं पहिलंच निवेदन असेल ना हे. नाही, याच्या अगोदर मी 2-3 वेळेस त्यांनी पत्र काढेत. आताचे जे नवीन तहसीलदार साहेब आलेत का, त्यांनी 3 पत्र काढेत साहेब. बाकीच्या अगोदरच्या तहसीलदारांनी 3-4 काढेत, पण हे स्वतः येऊन ह्यांनी 3-4 पत्र काढेत. ह्याच्या बी पत्राची अंमलबजावणी झाली नाही. समोरच्याचा काही आक्षेप वगैरे आहे का आपल्या हे वाटणी जागा बाबा? आता ते मला जाऊ द्यायला तयार नाही, आदेश असून बी जाऊ द्यायला तयार नाही, धमक्या द्यायलेत, हानमार करायला धाव यायला लागलेत. तुम्ही जसं जागेची मागणी करता, रस्त्याची मागणी करतात, म्हणजे आपला हा स्वतःचा रस्ता आहे का असं समोरच्याचा काय वाद आहे का याच्यात? ह्याच्यामध्ये पहिली पूर्वीपासून नंबर धुरा आहे, गट क्रमांक 444 449 या नंबर धुरावरून पहिल्यापासून गाडी रस्ता होता. आणि त्या रस्त्याने आमच्या अगोदर बी बाकीचे लोक जाणं येणार होते, ते पण स्वतः ह्याच रस्त्याने वागत होते. आणि मी पण ह्या जसं शेत घेतलं तेव्हापासून मी ह्याच रस्त्याने वागवतो. आपला हा वाद न्यायालयीन प्रविष्ट आहे का? न्यायालयीन प्रविष्ट आता मला तर अपर अधिकारी साहेबाचा तर आदेश दिलाय. त्याच्यानंतर त्यांनी तिकडे दाखल केला असेल त्याची काही कल्पना नाही. आणि जरी असला तर त्याचा काही स्टे वगैरे नाही, त्याचं काय ह्याच्यावर काही बंधन नाही. 2 महिने झालं मला अपर अधिकारी साहेबाचा निकाल देऊन यांनी मला त्या आदेशानुसार रस्ता मोकळा करून द्यावा. काय राहणार आहे आता पुढची भूमिका काय राहणार? आता माझी भूमिका एवढी राहणार आहे, माझा रस्ता खुला करून देईपर्यंत मी तर उपोषण सोडणार नाही. आकर माझं आत्मदहन बी झालं, माझ्या कुटुंबातलं कोणी दगावलं तरी मी इथून हलणार नाही. कारण का ह्याच्या अगोदर असंच ऐकू तहसीलदार साहेबाचं ऐकलं, पुन्हा पोलीस अधीक्षक साहेबाचं ऐकलं, सर्वच ऐकलं म्या. जसं तुम्ही मला तुम्हाला शिव्या वगैरे देतात, धमकी देतात, पाथरी पोलीस स्टेशनमध्ये वगैरे तुम्ही असं काही माहिती वगैरे कळवलेली आहे का? हा, पत्र दिलं ना, मला धमकी दिली, मला जीव मारायची धमकी दिली, माझ्यावर धाव येऊ लागले. माझ्या घरच्याला शिवीगाळी केली, मग असं त्याला पत्र बी दिलेले. काय पाथरी पोलीस स्टेशनच्या वतीने आपल्याला संरक्षण वगैरे काही देण्यात आले? हा, 2-3 वेळेस त्यांनी संरक्षण दिलं ना, रस्ता खुला करून देण्यासाठी संरक्षणासाठी आलते ना साहेब. काय आता पुढची भूमिका काय आहे? माझी एवढीच भूमिका राहील, माझा रस्ता खुला करून द्यावा, नाही दिल्यास तर मी इथून हलणार नाही. आपली पुढची भूमिका काय राहणार आहे? माझी भूमिका अशी राहणार, माझा रस्ता खुला करून देऊपर्यंत जर याने खुला करून नाही दिला तर उपोषणादरम्यान माझ्या कुटुंबातलं कोणाचं बरं वाईट काय झालं तर हे प्रशासन, तहसीलदार, मंडळ अधिकारी हे सर्वजण जबाबदार राहतील. आणि सांगायचं म्हणलं तर रस्ता अडविणारे हे पण त्याच्यात जबाबदार राहतील. उपोषणकर्ते गणेश बाबूराव जाधव, राहणार हादगाव. शेत रस्त्यासाठी पाथरी तहसील कार्यालयासमोर ते वारंवार उपोषण करत आहेत. आजही उपोषणाला बसलेले आहेत. आज पाथरी तहसीलदार यांनी 27 तारखेपर्यंत त्यांना मुदत मागितलेली होती, पण त्यांचं असं म्हणणं आहे की कोणतंही तहसीलदार प्रशासनाकडून त्यांना फक्त तारीख देण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही आणि ते त्यांचे मान्य करत नाही. त्यांचं असं बोलणं आहे की त्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य करण्यात येत नाही, त्यांचा शेतीचा रस्ता खुला करून देण्यात येत नाही, तोपर्यंत त्यांचा आमरण उपोषण इथं चालूच राहणार आहे. ह्या काळात जर त्यांचा फॅमिलीचा वगैरे कोणाचा जर बरं वाईट झाला तर त्याला सर्रास जिम्मेदार पाथरी तहसीलदार व प्रशासन जिम्मेदार राहतील, असा ठाम विश्वास त्यांनी सांगितलेला आहे. आता पाहूया की पुढची भूमिका पाथरी तहसीलदार काय घेतात, काय निर्णय घेतात.